शिवाय त्यांना उका लावते. कस्टमर पण येणार आहे, त्याच्या आधी एवढं झालं पाहिजे. आज तर सकाळपासून कस्टमर चालू झाले होते, आता 12 वाजत आले. स्ट्रेटनिंग ते सकाळी सकाळीच कस्टमर आले होते. 12 वाजले. मम्मीला तर ब्लाऊज शिवायचे. इकडे ना मी आणि ऋतुजा आहे ना आता हेअर कलरचे कस्टमर करत होते. तर आता आहे ना कस्टमर चालू झाले होते. तर आहे ना त्यांनी हेअर कलर, व्हॅक्स, हायड्रा फेशियल आणि ते करायचं होतं. तर सगळ्यात आधी ना आम्ही त्यांचं हेअर कलर केला आणि हेअर कलर लावल्यानंतर आहे ना मग आम्ही ऋतुजाने मी त्यांचं व्हॅक्स केलं. मम्मी ना ब्लाऊज शिवते, नवरीचे ब्लाऊज हळदीचा. मला हुक्का लावायचा आहे पण आहे ना आता कस्टमर चालू आहे, नंतर लावून. मी ना आता त्यांचं हायड्रा फेशियल करत होते आणि ऋतुजाला पण शिकायचं होतं. तिने पण बघितलं हायड्रा फेशियल. आधी त्यांचं वॅक्सन ते करून घेतलं, मग हेअर वॉश केले, मग हायड्रा फेशियल करते आता. आणि मेहंदीसाठी कस्टमर आलेले होते. तर मी मेहंदी काढत नाही, त्याच्यामुळे ही माझी फ्रेंड आहे दिया, तर तिला बोलवलं होतं मी. ती मेहंदी काढते, म्हणजे त्यांना सिम्पलच काढायची होती, त्याच्यामुळे तिने मग मस्त त्यांना सिम्पल मेहंदी काढून दिली. आता आहे ना 6 वाजले ना, पाणी आलं आहे आम्हाला. मला आहे ना आता इकडे सगळं किचन आणि ते ना घासून काढायचं स्टाईल आहे ना थोडीशी खराब झाली, ते पण घासून काढायची. मम्मी ना पाणी भरते, तर मी ना आता इथलं सगळं बारणे आणि ते व्यवस्थित काढून घेते, मस्त किचन घसून घेते. कारण तिथं आहे ना भाजीच्या फोडणीने ना थोडंसं असं स्टाईल आहे ना खराब झाली आहे. इकडं पण ते कडप्पेन ते ना मस्त मी ना घासून काढणार आहे आता. मम्मीने इकडं बाथरूम घसते, फरची टाकल्यापासून लय भारी झालं, नाही तर खाली पूर्ण वाळूच होती. लय दिवसातून पाणी आलं आम्हाला. याला लगेच डाग पडत ती जाळी काढून ती पण घसून घ्यावं लागेल. ती जाळी वरती पण घस मम्मी, थोडीशी स्टाईल ती साईडने. घासणी देऊ का? वरती पाण्याचे असे डाग पडले त्याला. मी ना आता इथं किचन आवरून घेते सगळं. इथंच डाग पडले त्याला, फोडणी भाजीची. मग 2 घासण्या नको घेऊ तू हातामध्ये, एकच घे कोणती तरी. होतो किती का होतो त्या घासणीचा. तिच्या हाताने व्यवस्थित करावं लागेल. हां, जपून काचचे पुढं. काचचे पुढं. तेच म्हणते मी, जपून कर. आता उद्या परत पाहिजे एवढीच धुळी. नाही आता पाऊस पडला, आता कमी होईल धूळ. ते घासायचंच होतं, मी तुला सकाळीच म्हणले होते ना, म्हणलं दीदी हे घासाय. ते सकाळी मी तिथं बेसिंग जवळ घासलं थोडंसं. नको कुठं ठेवशील ना. तेवढे भांडे घासून घेते मी, म्हणजे इथलं सगळं आवरून जाईल. बेसिंग करणं सगळं आवरलं. हां, सगळं आवरते. आम्हाला आहे ना चिकन बिर्याणी बनवायची, बाकीचं मी केलं. इथं मी परतवलं मसाले, ते चिकन मम्मी टाकून देते त्याच्यात. मला हात लावायला हे होतं, धुतलं पण मम्मीने. गॅस फुल कर ना गं. आज आहे ना आम्ही डायरेक्ट फोडणी देतोय. तांदूळ पण आहे ना याच्यातच टाकणार आहे डायरेक्ट चिकनमध्ये.
मला असं वाटतं याच्यावर आहे ना पाणी ना ताटली ठेवू आपण थोडंसं ते शिजन. आता ताटली ठेवून शिजत राहतात ते कुकर आहे. मग शिजन का? मग कुकर आहे ते. पाणी तूच टाक तुझ्या अंदाजात. किचन बसला किती फ्रेश वाटतं. बस का गं पाणी? हा बस चालेल. भूक लागली. मीठ टाक. तिकडे रुपयाकडे हळूच घे. हा दादू. आणि बिळणी नको करू. काय नाही. काय मम्मीला म्हणतो शेव नको डायरेक्ट हात असा ठेवितो. डायरेक्ट मम्मीच्या हातावर आहे ना तिने असा हात ठेवला होता. हां असा काय म्हणणं आहे त्याचं काय माहिती. तू शेव नको. माझे लाड कर. एकच राहिलं ना हा शेवटचा का अजून दोन आहे वाटतं. घागऱ्यावर चालले हुका लावायचं एकच राहिला आता तो शिवलेला. बाकीच्यांना लावले. आणि आज एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळं काही नाही वाटलं. डोळे काढू तुझे. लेन्स टाकू तुला. लेन्स टाकू कशा कालुड्या. बाई लय हुशार झाली ग तू आता. लय कळतं सगळं त्याला. बाहेर जाऊन आले इतक्यात. बाहेर होता तुम्ही गेले तर. याला बाई नेटचे पूर्ण. या बाई याने जर नेट मध्ये पाय अटकवला ना. तिकडे ठेवलं मी. त्या साईडला ठेवलं ना. नेट मध्ये पाय अटकून सगळं फाडीन. सरकवलं मी. आता आहे ना 10 वाजले. मम्मीची चालू आहे ब्लाऊज कटिंग. दादू मला व्हिडिओ एडिट करून देतात. त्याने मला व्हिडिओ एडिट करून दिले. आता हसू राहील दादा. बळच पाया पडून त्याच्या आई करायला लावले. पाया पडून मला दादाचे पाय पडायला काय पाडा ना. कुठे आहे मुंगळा? मुंगळ्याच्या पाठीवर. मुंगळ्याच्या पाठीवर ते बघ ते बघ ते बघ ते बघ ना. लांब मार. लांब हान. लांब मार. नवरीचे आता 2च ब्लाऊज राहिले. ते हे 2च राहिले आता. लय वर्क आहे त्याला. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला हा ब्लाऊज. असा ओरिजिनल चॉकलेटी दिसतोय ना. याचा डायरेक्ट असा रेड दिसतोय. नाही असं दिसतं नाही. थोडासा डाळिंबी कलर दिसतो. भारी. लय डेंजर आहे बाई ते शिवायला.